भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी शिवसेना उबाठा गटाचे नेते संजय राऊत यांच्यावर विविध मुद्द्यांवरून जोरदार टीका केली आहे। भोंदूबाबांवरील कारवाईपासून ते निधी वाटप तसंच राजकीय नैतिकतेच्या मुद्द्यांवर भाजपनं महाविकास आघाडीच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केलेत। याशिवाय उबाठा गटातील अंतर्गत मतभेदांवरही भाष्य करत पक्षात मतभेद वाढत असल्याचा दावा करण्यात आलाय। तसंच देशाची अर्थव्यवस्था आणि इतर राज्यातील राजकारणावरूनही भाजपनं आपली भूमिका स्पष्ट करत विरोधकांवर निशाणा साधलाय। या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारणात आरोप प्रत्यारोपांचं वातावरण पुन्हा एकदा तापल्याचं दिसतंय। भोंदूबाबांना भेटणाऱ्या मंत्र्यांना सहआरोपी करा अशी मागणी जनाब संजय राऊत करतात। संजय राऊत हाच न्याय लावायचा असेल तर मग याच भोंदूबाबासाठी पायघड्या घालणारं महाविकास आघाडीचं सरकार आणि तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना सहआरोपी करायचं का याचं उत्तर द्या। कारण दुष्काळाच्या काळामध्ये लोकांना पाणी नव्हतं तेव्हा महाविकास आघाडी सरकारनं या भोंदूबाबासाठी पाणी उपलब्ध करून दिलं, त्यासाठी स्वतंत्र GR काढला। मग या पायघड्या मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वात का घातल्या होत्या? 2003ला भोंदूबाबावर गुन्हा दाखल झाला होता। त्याच्यानंतर 15 वर्षानंतर महाविकास आघाडीचं सरकार आलं। त्याच्या आधी 10 वर्ष काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार होतं। तेव्हा या भोंदूबाबावर कारवाई करायची हिंमत एकाचीही झाली नाही। परंतु मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना लक्षात आल्याबरोबर या भोंदूबाबावर कारवाई करण्यात आली आहे। आता तुम्ही 9 मंत्र्यांना सहआरोपी करण्याची मागणी करताय। हाच न्याय लावायचा असेल तर तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे आणि जे मिलिंद नार्वेकर भोंदूबाबाला भेटले त्यांना देखील सहआरोपी करायचा का, हा माझा संजय राऊत यांना सवाल आहे। राऊत, तुमच्यामध्ये हिंमत असेल तर या प्रश्नाचं आधी उत्तर द्या। उबाटा गटाच्या खासदारांची बैठक मुंबईमध्ये बोलवली असताना संजय राऊत यांनी या बैठकीपासून दूर राहणं आणि दांडी मारणं पसंत केलंय। कारण आदित्य ठाकरे विरुद्ध संजय राऊत असा सामना उबाटा गटामध्ये जोरात सुरू आहे। त्यामुळेच आजच्या बैठकीला संजय राऊत यांनी दांडी मारलीय। आणि संजय राऊत, खासदारांच्या निधीबद्दल, आमदारांच्या निधीबद्दल तुम्हाला बोलण्याचा अधिकार नाही। ज्या वेळेला महाविकास आघाडीचं सरकार होतं त्यावेळेला भारतीय जनता पार्टीच्या आमदारांना दमडी देखील तुम्ही दिली नव्हती। भारतीय जनता पार्टीच्या 12 आमदारांचं अनधिकृतरित्या निलंबन तुम्ही केलं होतं। त्यामुळे तुम्हाला आमदारांच्या निधीबद्दल बोलण्याचा अधिकार नाही। उबाटा गटामध्ये सध्या 2 गट पुढलेत आणि त्यामुळेच संजय राऊत आज उद्धवजी ठाकरे यांनी बोलवलेल्या बैठकीला उपस्थित राहिले नाही। येणाऱ्या काळामध्ये संजय राऊत काँग्रेसचा पदर धरताना दिसतील। देशाच्या अर्थव्यवस्थेचं काय होणार, रुपयाचं काय होणार याची चिंता जनाब संजय राऊत यांनी करू नये। त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हे सक्षम आहेत। देशातल्या 140 कोटी जनतेचा पंतप्रधान नरेंद्र मोदीजींवर विश्वास आहे। राहिला प्रश्न पश्चिम बंगालचा, तर पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांचं सरकार मोठ्या प्रमाणात अन्याय अत्याचार करते। त्याच्या विरोधामध्ये पश्चिम बंगालमधील जनता ही भारतीय जनता पार्टी सोबत उभी राहील। ज्या पद्धतीनं महाविकास आघाडीचं 2.5 वर्षाचं सरकार महाराष्ट्रामध्ये सर्वसामान्यावर अत्याचार अन्याय करत होतं, अगदी त्याच पद्धतीनं पश्चिम बंगालमधलं सरकार देखील सर्वसामान्यावर अन्याय करते। आणि त्यामुळे यावेळी पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार येणार आहे। जनाब संजय राऊत, उबाटा गटाची जी अवस्था महाराष्ट्रामध्ये झाली तीच अवस्था पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या पक्षाची निश्चितपणे होईल। सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीनंतर जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलंय। या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते अंकुश बाबा कदम यांनी संपूर्ण प्रक्रियेवर टीका करत लोकशाही मूल्यांवर प्रश्न उपस्थित केले। मतदान प्रक्रियेदरम्यान घडलेल्या घटनांबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली। जनतेच्या मतांचा आदर राखला जावा अशी भूमिका त्यांनी मांडली। तसंच भविष्यात लोकशाहीच्या चौकटीत उभं राहून योग्य उत्तर दिलं जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलंय। या घडामोडींमुळे साताऱ्यातील राजकारणात पुढील काळात अधिक हालचाली होण्याची शक्यता आहे। जनतेच्या प्रतिक्रियेकडे सर्वांचं लक्ष लागलंय। काल परवा झालेल्या सातारा जिल्ह्याच्या जिल्हा परिषद अध्यक्ष
आणि उपाध्यक्षाच्या निवडीमध्ये ज्या घटना घडल्या त्याचा सर्वप्रथम शिवसैनिक म्हणून निषेध करतो. त्या ठिकाणी जी घटना घडली ती इतकी दुर्दैवी आहे की जनतेने निवडून दिलेल्या सर्व सदस्यांचा तो अपमान तर आहेच, पण लोकशाहीचा खून करण्याचं काम त्या ठिकाणी जो सर्वात मोठा पक्ष मनवला जातो आणि त्या पक्षातले दबंग म्हणून स्वतःला जे मंत्री समजतात त्यांच्या माध्यमातून या लोकशाहीचा खून झालेला आहे. लोकांनी या सातारा जिल्ह्यातल्या राष्ट्रवादी असू द्या आणि शिवसेना असू द्या यांना बहुमताचा कौल दिला होता आणि तो बहुमताचा कौल असूनसुद्धा त्यांनी सांगितलेलं की आम्ही जिल्हा परिषदेचा अध्यक्ष बसवणार आणि हे सगळं प्री प्लॅनली होतं. खोटे गुन्हे दाखल करणे असू द्या, त्या गुन्ह्यामध्ये त्याच वेळी अडकवणं असू द्या. मला असं वाटतं आहे की आत्ता जर का बी जे पीच्या बऱ्याच पदाधिकारी मंत्र्यांचे जर का गुन्हे बाहेर काढले तर त्यांना कधीच अटक झाली असती, पण अशा वेळी मतदानाच्या वेळी अटक करणं हा लोकशाहीला खून करण्याचा प्रयत्न आहे. आणि आम्हाला अभिमान आहे आमचे पालकमंत्री शंभूराज देसाई साहेबांचा, आमच्या नेत्यांचा, कारण ज्या पद्धतीनं त्यांनी लढाई दिली लोकशाही वाचवण्यासाठी, ज्या पद्धतीनं वाघासारखं लढणं असतं आणि शिवसेनेचा वाघ कसा लढतो हे त्या ठिकाणी शंभूराज देसाई साहेबांनी दाखवून दिलं. अरे एक मंत्री त्यांनी ठरवलं तर पाहिजे एवढी संख्या आणू शकतात, पाहिजे त्या गोष्टी करू शकतात, पण स्वतः भिडले, स्वतः न्याय देण्यासाठी तिथं उतरले आणि न्यायाच्या भूमिकेमध्ये त्यांनी खऱ्या अर्थाने या सातारा जिल्ह्याच्या जनतेला दाखवून दिलं की सत्यासाठी आम्ही काहीही करू. आणि खरोखर आज सातारा जिल्ह्यामध्ये मला वाटतं भारतीय जनता पार्टी सर्वेक्षण करण्यामध्ये, सर्वे करण्यामध्ये एक नंबरचा पक्ष आहे. त्यांनी सातारा जिल्ह्यातल्या प्रत्येक मायमाऊली, इथल्या शेतकरी असू द्या, इथला तरुण असू द्या, यांचा एक सर्वे करावा या निकालाच्या नंतरचा आणि त्यांच्या प्रतिक्रिया ऐकाव्या. तुम्हाला खरंच तुम्ही काय केलं आहे याची लाज वाटल्याशिवाय राहणार नाही आहे. येणाऱ्या काळामध्ये एक शिवसैनिक म्हणून सांगतो, नक्कीच शिवसेना आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी ज्या दिवशी आदेश देतील त्या दिवशी जशास तसं उत्तर द्यायला तयार असेल, परंतु आम्ही लोकशाहीचा खून करणार नाही. लोकशाहीच्या चौकटीमध्ये राहून जे करायचं ते नक्की करू, पण ज्यांनी चौकट मोडली तर त्याला जशास तसं उत्तर देण्याचं काम येणाऱ्या काळामध्ये सातारा जिल्ह्याच्या शिवसैनिकडून होणार. दारव्हा पोलीस ठाणे हद्दीतील ग्रामबोध इथं 6 ते 8 महिन्यांच्या शिवानी जाधव हिचं अपहरण करून तिची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. 20 मार्च 2026 रोजी निलेश जाधव यांनी दिलेल्या तक्रारीवरून अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मुलगी सापडत नसल्यानं पोलिसांनी व्यापक शोधमोहीम राबवली. तपासादरम्यान संशयितांच्या घराची झडती घेत असताना कैलाश जाधव यांच्या घरात पलंगाखाली शिवानीचा मृतदेह आढळून आला. आरोपींनी पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशानं मृतदेह लपवून ठेवला होता. या प्रकरणी कैलास जाधव, माला विलास जाधव, सोनी जाधव आणि रंजना सोनू जाधव यांच्यासह एक विधी संघर्षग्रस्त बालक यांना ताब्यात घेण्यात आले. पुढील तपास पोलीस करत आहेत. दिनांक 20 मार्च 2026 या दिवशी दारव्हा तालुक्यातील बोथ गावी एक 7 वर्षाच्या आसपास असणारी अल्पवयीन मुलगी गावातून मिसिंग झाल्याबाबत किंवा अपहरण झाल्याबाबत आमच्याकडे तक्रार आली होती. संध्याकाळी 6 नंतर त्या दिवशी पोलिसांनी सर्च ऑपरेशन चालू केलेलं होतं. मात्र जवळपास 24 तास सर्चिंग करूनही आम्हाला ती मुलगी मिळालेली नव्हती. जेवढे गावात येणारे ॲक्सेस रोड आणि अन्य बाजूचं सगळीकडे आम्ही सर्च घेतला होता. गावातीलही सगळे शेत रस्ते वगैरे सगळे आम्ही तपासले होते, परंतु मिळालेले नव्हते. यानंतर माननीय SP आमचे कुमार चिंता सर आणि सोबतच HDPO सिद्धेश्वर भोरे, LCBचे सतीश चौरे आणि अन्य आमच्या सर्व अधिकाऱ्यांची अशी टीम आम्ही बनवून गावातील प्रत्येक घर झडती घेण्याच्या संदर्भाने आम्ही ऑपरेशन राबवलं
आणि त्यामध्येच नजीकचं मुलगीची मयत मुलगी झालेली आहे. तिच्या घराच्या शेजारीच्याच घरामध्ये अंतर्गत भागामध्ये गोट्याच्या अंतर्गत भागात असणाऱ्या 2 खोल्यांमध्ये एक मुलीचं पोत्यामध्ये ठेवलेल्या स्वरूपामध्ये प्रेत मिळालेला आहे आणि त्याच्यावरून आम्ही मर्डर दाखल केलेला आहे आणि 5 आरोपी ताब्यात घेतलेले आहेत. प्राथमिक स्वरूपात जुन्या घरगुती भांडणावरूनच हे झालेलं आहे. त्याचप्रमाणे जी मयत मुलगी आहे तिच्या नाकातील 1.5 ग्रॅम सोन्याचा एक ऐवज होता, तो सुद्धा मृतदेहावर आढळलेला नाही. त्याच्यामुळे सखोल अजून आम्ही तपास करून निश्चित कारण पुढे आणत आहोत. या बातमीसोबतच महत्त्वाच्या बातम्यांमध्ये इथेच थांबतोय. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.